नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मित्रहो आपण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम या संदर्भामध्ये काही माहिती पाहणार आहोत। या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो किंवा ही कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम कशासाठी डेव्हलप झालेली आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो की या कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमच्या अगोदर जी सिस्टीम होती ज्याला आपण मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम म्हणतो, त्या मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीमचं कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममध्ये जाण्याचं कारण काय, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रहो, मुळात हे समजणं गरजेचं आहे की अकाउंटिंग म्हणजे काय, त्यानंतर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग म्हणजे काय, या गोष्टी समजणं गरजेचं आहे। आता मित्रहो, तुम्हाला हे तर माहिती आहे की अकाउंटिंग म्हणजे काय। आता अकाउंटिंग ही संकल्पना आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय आणि आपण शिकलेलो पण आहोत। तर ही एक प्रोसेस आहे। अकाउंटिंग इज द प्रोसेस। आता ही प्रोसेस कशाची आहे? ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स। जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे काही व्यवहार आहेत, ते रेकॉर्ड करण्याची एक प्रोसेस आहे। आता हे कोणते ट्रान्झॅक्शन्स? आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये जर विचार घेतला किंवा डे टू डे लाईफचा जर विचार केला तर अनेक प्रकारचे व्यवहार आपण करत असतो, परंतु सर्व प्रकारचे व्यवहार या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड नाही करायचे। आपल्याला फक्त बिझनेसच्या संदर्भामध्ये, खरेदी विक्रीच्या संदर्भामध्ये किंवा व्यापार व्यवसायाच्या संदर्भामध्ये जे काही व्यवहार होतात तेच फक्त रेकॉर्ड करायचे आहेत। मग आपण याला स्पेसिफिक असंही म्हणू शकतो की फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू बिझनेस। लक्षात घ्या, अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू द बिझनेस। आता आणखीन काही गोष्टी डीपमध्ये जायचं म्हटलं तर व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये किंवा एखादी इंडस्ट्री, उद्योग, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन यांचा जर विचार केला तर ते अनेक प्रकारचे व्यवहार करत असतात। काही व्यवहार हे पैशाशी संबंधित नसतात, परंतु देखील ते करावे लागतात। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याला शाबासकी देणं, त्याचा मान सन्मान करणं, हा एक महत्त्वाचा भाग राहतो व्यवहाराचा, की ज्यामुळं काय होतं, तो कर्मचारी व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करत असतो। मग त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला हा ट्रान्झॅक्शन्स वेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड करावा लागतो, परंतु तो फायनान्शियली किंवा जिथं पैशाचा व्यवहार होतो अशामध्ये येत नाही। त्यामुळे इथं मात्र जे ट्रान्झॅक्शन पैशाच्या स्वरूपामध्ये होतात, म्हणजे ज्याला आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहे असं म्हणणार आहोत, असेच ट्रान्झॅक्शन्स फक्त या ठिकाणी रेकॉर्ड केले जाणार आहेत। असा जर विचार केला तर आपली डेफिनेशन अकाउंटिंगची काय होते? अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन। लक्षात घ्या, इथं मी शब्द काय वापरलेला आहे? बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ मनी। पैशाच्या स्वरूपामध्ये जे व्यवहार व्यवसायामध्ये केले जातात ते व्यवहार रेकॉर्ड करणं, याची प्रोसेस म्हणजे अकाउंटिंग। आता या प्रोसेसमध्ये तुम्ही 11वी पासून जर विचार केला तर आपण काय केलं की जो काही व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं, पर्सनल, रिअल, नॉमिनल पद्धतीने। त्याच्यानंतर त्याची जर्नल एंट्री रेकॉर्ड केली, जर्नल एंट्रीनंतर लेजर पोस्टिंग केलं। लेजर पोस्टिंग्स म्हणजे वर्षाच्या शेवटी आपण सर्व लेजर्स क्लोज करतो, त्याचं ट्रायल बॅलन्समध्ये कन्व्हर्जन करतो आणि ट्रायल बॅलन्सचं आपण नंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करतो। म्हणजे फायनली आपल्याला रिपोर्ट्स मिळतात आणि रिपोर्ट्समधून आपल्याला समजतं की वर्षभर व्यवहार केल्यानंतर बिझनेसला फायदा झाला की तोटा झाला, किंवा बिझनेसची फायनान्शियल पोझिशन म्हणजे असेट्स पोझिशन्स कशा आहेत, लायबिलिटीज पोझिशन्स कशा आहेत, हे आपल्याला स्टेटमेंट्समधून समजतं। आता काय झालेलं आहे लक्षात घ्या, या सिस्टीममध्ये डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, कारण की ही सिस्टीम पहिली सर्व आपण हाताने लिहित होतो, कॅल्क्युलेशन्स आपल्याला हाताने करावे लागत होते। आता काय झालेलं आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण हे सगळं अकाउंटिंग करणार आहोत। आता ही टेक्नॉलॉजी म्हणजेच कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम। लक्षात घ्या, मग आता ह्या कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमचा अर्थ समजणं गरजेचं आहे। आता हा शब्द जरी कम्प्युटरशी रिलेटेड असला
तर आजकाल आपण बघतो की मोबाईलवरती सुद्धा वेगवेगळे ॲप्स आहेत की ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो, अकाउंटिंग रेकॉर्ड करू शकतो किंवा याचे ट्रान्झॅक्शन्स लिहू शकतो, स्टोअर करू शकतो, त्याची प्रोसेस होते, हे लक्षात घ्या. त्यामुळं आज आता हे फक्त टर्म कम्प्युटरशी रिलेटेड राहिलेली नाही, तर त्याच्यामध्ये मोबाईल हा एक महत्त्वाचा घटक आलेला आहे. त्यामुळे आता इथं आपल्याला अकाउंटिंगची जी काही प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये लेजर पोस्टिंग असेल, जर्नल एंट्री असतील, व्हाउचर रेकॉर्डिंग असेल, क्लोजिंग असेल, कॅरीड डाऊन, ब्रॉट डाऊन किंवा फायनलायझेशन करायचं असेल, तर हे सर्व आपल्याला काही क्षणामध्ये करणं गरजेचं आहे. कारण की हे जग आता फास्ट झालेलं आहे, व्यवहार काय झालेले आहेत, फास्ट झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला व्यवहारांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. त्यामुळं एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा ह्या ऑटोमॅटिक होणं अपेक्षित असतं. मग त्या दृष्टिकोनातून कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हे महत्त्वाचं आहे. आता मित्रहो, मी तुम्हाला एक पुढची स्क्रीन दाखवतो. या स्क्रीनवरती तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी एक लॅपटॉप आहे. इथं लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब, मोबाईल ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि हे सगळे इक्विपमेंट्स आहेत. ह्या इक्विपमेंट्सचा आपण काय करणार आहे, आपल्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सचं रेकॉर्डिंग करण्यासाठी उपयोग करणार आहे. लॅपटॉप असेल तर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात, मोबाईल असेल तरीसुद्धा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात, त्यात ॲप्लिकेशन्स असतात. लक्षात घ्या, म्हणजे हे ॲप्स डेव्हलप केलेले आहेत, सॉफ्टवेअर्स डेव्हलप झालेले आहेत आणि या सॉफ्टवेअर्सच्या आणि ॲप्सच्या मदतीने आपण काय करणार आहोत, आपले बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हे डे टू डे रेकॉर्ड करणार आहोत. आणि मग आपल्याला इथं या स्क्रीनवरती आणखीन एक गोष्ट दिसते, ती म्हणजे काही ग्राफ्स, चार्ट्स त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे एक पाय चार्ट काढलेला आहे, त्यानंतर एक हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अशा पद्धतीचे बार्स दिसत आहेत, त्यावरती एक बाण असा वेगळ्या पद्धतीने वर जाणारा डावीकडून उजवीकडे असं हे दिसतोय. स्क्रीनवरती तुम्हाला एक आलेख काढलेला दिसतोय, साईडला काही कॅल्क्युलेशन्स दिसत आहेत. हे याचा अर्थ असा होतो की कम्प्युटराइज अकाउंटिंग हे फक्त म्हणजे आता पहिलं जे आपण हे करू शकत नव्हतो, आजकाल कम्प्युटरच्या मदतीने आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. एकदा डेटा आपण त्याच्यामध्ये फीड केला तर आपल्याला रिपोर्ट्स हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतात. ग्राफ्स फॉर्मॅटमध्ये आपण बघू शकतो, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये बघू शकतो, टेबल फॉर्मॅट्समध्ये आपल्याला ते मिळवता येतात आणि जे वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉईंट असेल याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन करता येतं. आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन करणं सोपं जातं. इव्हन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हेड ऑफिसला किंवा एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचला किंवा गव्हर्नमेंटला, बँकेला जेव्हा पाहिजे तेव्हा तो डेटा आपल्याला काय करता येतो, पाठवता येतो, सेंड करता येतो, शेअर करता येतो. हे फायदे आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे मिळालेले आहेत. तर या कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज शक्य झालेल्या आहेत. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ह्या गोष्टी शक्य नव्हत्या, कारण की रजिस्टर्स लिहावे लागत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या तयार कराव्या लागत होत्या आणि मग त्याची साईज मोठी होत होती, ते वजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करावं लागत होतं. एखादं ट्रान्झॅक्शन्स आपल्याला शोधायचं म्हटलं तर वेळ लागत होता. आज आता आपल्याला कम्प्युटरच्या मदतीने आपण सहज ह्या गोष्टी करू शकतो. आता आपण असं एक म्हणू शकतो की कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इज ॲन अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. का तर आपल्याला ही माहिती त्या कम्प्युटरमधून मिळते, रिपोर्ट स्वरूपामध्ये मिळते, ग्राफ स्वरूपामध्ये मिळते, चार्ट स्वरूपामध्ये मिळते. मी मगाशी सांगितल्या पद्धतीने आपण ती शेअर करू शकतो. म्हणजे जी माहिती आपल्याला पाहिजे, तुम्हाला असं वाटलं की बाबा 1-2 महिने झाले, 2 महिन्यानंतर प्रॉफिट किती झाला हे समजलं पाहिजे, तर तशी माहिती मिळू शकते. खर्च किती झाला, असेट्स कोणत्या आहेत, कुणाचं येणं किती राहिलेलं आहे, कुणाचं देणं किती राहिलेलं आहे, किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटची पोझिशन काय आहे, त्याच्यावरती किती रिटर्न्स मिळाले, किती रिटर्न्स मिळणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळत राहतात. त्यामुळं त्याला आपण अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम असं सुद्धा म्हणू शकतो. मग आपल्याला असं पण म्हणता येईल, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम इज ॲन अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता ही सिस्टीम कशी, दॅट प्रोसेसेस द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. मग अशी मी सांगितलं की आपण काय करतो, रेकॉर्ड करतो फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, बिझनेसशी रिलेटेड, पैशाच्या स्वरूपात. तेच अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन प्रोसेससुद्धा होणार आहेत. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये, वहीमध्ये आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट लिहितो त्यावेळेस त्याची प्रोसेस करणं अवघड आहे.
पण तेच आपण कम्प्युटरमध्ये लिहितो त्यावेळेस त्याच्यावरती डेटा प्रोसेसिंग होणं गरजेचं आहे किंवा आपण करू शकतो. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याचं ॲनालिसिस करता येतं, त्याची ऑर्डर आपल्याला मेंटेन करता येते, आपल्याला ऑर्डर बदलता येते, चेंज पण करता येतो, त्याचं ग्राफमध्ये रूपांतर करता येतं. लक्षात घ्या, वहीमध्ये जो काही आकडेवारी आपण लिहितो, त्याच्या बेरजा वजाबाक्या करतो, तर त्याच्या ग्राफमध्ये आपल्याला स्वतःला कन्व्हर्जन करावं लागतं आणि तो ग्राफ तयार करावा लागतो. कम्प्युटरमध्ये तशी गरजच नाही, कारण की बाय डिफॉल्ट त्या पद्धतीचे ॲप्स किंवा त्या पद्धतीचे सॉफ्टवेअर्स बनवलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन की कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इज अन अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम दॅट प्रोसेसेस द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट्स युझिंग कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटरच्या मदतीने वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट्स आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करतो आणि याला आपण म्हणतो कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. आता याचं प्रास्ताविक आणखीन वेगळ्या पद्धतीने बघूया आपण. आपल्याला पुस्तकामध्ये कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. अकाउंटिंग इज अ रुटीन ॲक्टिव्हिटी. बघा, अकाउंटिंग ही काय आहे, एक रुटीन ॲक्टिव्हिटी आहे. रुटीन म्हणजे दररोज करावी लागणारी, जेव्हा जेव्हा व्यवहार होतील तेव्हा तेव्हा ते अकाउंटिंग आपल्याला करावं लागतं. अकाउंटिंग इज अ रुटीन ॲक्टिव्हिटी इन एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन. प्रत्येक प्रकारचा बिझनेस, मग तो ट्रेडिंग बिझनेस असेल, सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एखादी संस्था असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल, हॉटेल असेल, हॉस्पिटल असेल, ट्रान्सपोर्ट एजन्सी असेल, बँक असेल, ज्या ज्या ठिकाणी पैशाशी संबंधित व्यवहार होतात अशा कोणत्याही ऑर्गनायझेशन, इवन स्कूल असेल, कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, यांनासुद्धा त्याचं अकाउंटिंग करावं लागतं. गव्हर्नमेंटला सुद्धा अकाउंटिंग करावं लागतं, नगरपालिकेला अकाउंटिंग करावं लागतं, पंचायत समिती असेल, कॉन्टोन्मेंट बोर्ड असेल, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असेल, या सर्वांना पैशाशी संबंधित व्यवहार आहेत. त्यामुळं जरी त्यांचा एखाद्या संस्थेचा उद्देश नफा मिळवणे हा नसला तरी देखील त्यांना अकाउंटिंग करावं लागतं. म्हणजे अकाउंटिंग ही काय आहे, एक रुटीन ॲक्टिव्हिटी आहे. With the expansion of business, the number of transactions were increases. आता या वाक्याचा अर्थ वेगळ्या अर्थाने नाही घ्यायचा. ॲज इट इज आपल्याला जसे जसे बिझनेसचे प्रकार वाढत गेले किंवा जसं जसं व्यवसायाचं एक्सपान्शन झालं तशा तशा पद्धतीने व्यवहारांचं सुद्धा एक्सपान्शन झालेलं आहे. व्यवहारसुद्धा संख्येने वाढलेले आहेत आणि ज्याची जी काही संख्या आहे त्या संख्येची जी काही किंमत आहे त्या किमतीने सुद्धा वाढलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला दोन्ही दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. एक व्यवहार, दोन व्यवहार, तीन व्यवहार, पूर्वी अशा व्यवहारांची संख्या एक ठराविक मर्यादित होती. आता व्यवहारांची संख्या वाढली. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूला हे व्यवहार पैशाच्या स्वरूपात होतात, तर पैशाच्या स्वरूपात होणाऱ्या व्यवहारांचं देखील प्रमाण वाढलं इन द सेन्स, पूर्वी काही हजारात व्यवहार होत होते, आता लाखात व्यवहार होतात, कोटीत व्यवहार होतात, अब्जावधीमध्ये व्यवहार होतात. पूर्वी काही मर्यादित स्वरूपाचे व्यवहार होते, म्हणजे फक्त गावातल्या गावात व्यवहार होत होते, गावाच्या बाहेर व्यवहार होत नव्हते. आता त्याचं कसं झालेलं आहे, आता कोणीही कुठेही व्यवहार करू शकतो. आजकाल आपण ऑनलाईन परचेस करतोय, तर एका ठिकाणाहून अनेक ठिकाणी व्यवहार होतात. पैसे बँकेतूनच पूर्वी काढावे लागत होते, आज आपण ATMचा वापर करतो. आज आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड, या अशा वेगवेगळ्या म्हणजे प्लास्टिक मनी डेव्हलप झालेल्या आहेत आणि ह्या प्लास्टिक मनीचा वापर आपण करतो. म्हणजे इथंसुद्धा पैशाचा व्यवहार हा होतच राहतो. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचं रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. ड्यू टू धिस, या वाढलेल्या संख्येमुळे मॅन्युअल मेथड ऑफ कीपिंग अँड मेंटेनिंग रेकॉर्ड्स वॉज फाउंड टू बी अनमॅनेजेबल. अनमॅनेजेबल म्हणजे एखादी गोष्ट आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, आपण ती करूच शकत नाही किंवा ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रचंड वेळ लागतो, खूप श्रम घ्यावे लागतात, खूप कष्ट घ्यावे लागतात आणि आपल्याला ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस ते इनपुट्स किंवा आउटपुट्स आपल्याला एकतर इनपुट देता येत नाही आणि आउटपुट मिळत नाही. रिपोर्ट्स आपल्याला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस लगेच ताबडतोब ते मिळत नाहीत. मग त्या दृष्टिकोनातून संख्या वाढलेली आहे आणि वाढलेल्या संख्येला मॅन्युअल अकाउंटिंग करणं किंवा ते रेकॉर्ड करणं, ते सगळ्या ट्रान्झॅक्शन्स लिहून ठेवणं हे शक्य नाही. With the introduction of computer
in business, the manual method of accounting is being gradually replaced. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, व्यवहारांची संख्या वाढल्यामुळे आपल्याला मॅन्युअली सगळं रेकॉर्ड करणं गरजेचं आहे, परंतु ते करणं शक्य नाही. आणि ते करणं शक्य नसल्यामुळे जेव्हा कम्प्युटर बिझनेसमध्ये वापरायला सुरुवात झाली तेव्हापासून या मॅन्युअल अकाउंटिंगचं रिप्लेसमेंट झालं. ते कशामध्ये झालं? कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मॅन्युअल अकाउंटिंग हे कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमला का गेलं, किंवा पूर्वी लोक हाताने सर्व व्यवहार लिहित होते, वहीमध्ये रेकॉर्ड करत होते, तेच आता कम्प्युटरवरती का करायला लागले. तर अनेक फायदे आपल्याला त्याच्यामधून मिळत असतात. व्यवसाय वाढला, व्यवसायामुळे व्यवहार वाढले, व्यवहार सर्व प्रकारचे म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा बदल झाले. म्हणजे जसं आता आपण काय करतो, बँकेतून पैसे काढतो, बँकेत पैसे ठेवतो, हे पूर्वीपासून करत आलेलो आहे. परंतु आज आपल्याला बँकेत पैसे ठेवायला किंवा जमा करायला जायला सुद्धा बँकेत जाण्याची गरज नाही. आपण त्यांच्या ज्या काही कॅश कलेक्शन्स काउंटर आहेत, कॅश कलेक्शन मशीन आहेत, याच्यावरती आपल्या डेबिट कार्डच्या किंवा पासबुकच्या स्कॅनिंगमधून सुद्धा आपण काय करू शकतो, पैसे जमा करू शकतो. म्हणजे हा एक ट्रान्झॅक्शन वेगळ्या पद्धतीने वाढला. ATM आल्यामुळे आपण कुठूनही देशभरातून पैसे काढू म्हणजे देशभरात कुठेही आपण काय करू शकतो, त्या ATM कार्डचा वापर करू शकतो. ATM मधून पैसे विड्रॉ करू शकतो. आता आपले ब्रँच कुठं आहे हे महत्त्वाचं नाही, पण ते आता काय शक्य झालं, कम्प्युटराइज अकाउंटिंगमुळे शक्य झालं. तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल किंवा ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी बँक आहे आणि त्याची ब्रँच अनेक ठिकाणी आहे, तर तुम्ही त्या ब्रँचमध्ये सुद्धा व्यवहार केले तरीसुद्धा तुमचे त्या अकाउंटलाच रेकॉर्डिंग होत राहतं. ATM मधून पैसे काढले, कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरल्यामुळं ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमच्या ज्या काही पासबुक एंट्रीज आहेत त्या होत राहणार आहेत. त्या ठिकाणी व्यक्तीची गरज नाही, बँकेमध्ये क्लर्कची गरज आहे. मशीनमध्ये आपल्याला काही ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले आहेत, त्याच्यामुळे या अकाउंटिंग एंट्रीज होतात आणि हे या टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. म्हणून काय झालेलं आहे, पूर्वीचं मॅन्युअल अकाउंटिंग हे टोटली आता रिप्लेस्ड झालं आणि त्या जागी काय आलेलं आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे. पुढं आपण बघणार आहोत की ह्या गोष्टी का करणं गरजेचं होतं किंवा कोणकोणते फायदे आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये मिळणार आहेत, बघूया. आता बघा, लिमिटेशन्स ऑफ मॅन्युअल अकाउंटिंग. म्हणजे मी तुम्हाला मग अशी म्हटलं की मॅन्युअल अकाउंटिंगचं रिप्लेसमेंट झालं. ते का झालं, तर ह्या काही कारणांमुळं मॅन्युअल अकाउंटिंग हे रिप्लेस केलं गेलं कम्प्युटराइज अकाउंटिंगने. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम हॅज अ नंबर ऑफ ड्रॉबॅक्स. वेगवेगळ्या प्रकारचे आपण ट्रान्झॅक्शन्स करत असतो, त्या दृष्टिकोनातून मॅन्युअल अकाउंटिंग आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याच पद्धतीने उपयोगी पडेल असं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये काय आहेत, काही लॅक्युनाज आहेत, काही ड्रॉबॅक्स आहेत, कमतरता दिसून येतात. These drawbacks can be wiped off by adopting the computerized accounting system. आणि त्या मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ज्या काही ड्रॉबॅक्स होत्या, ज्या काही उणिवा होत्या, ज्या काही लॅक्युनाज होत्या, त्या सगळ्या लॅक्युनाज वाईप्ड ऑफ झालेल्या आहेत, काढून टाकल्या गेलेल्या आहेत. आणि कशामुळे काढून टाकल्या गेलेल्या आहेत, बाय अडॉप्टिंग द कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आपण अडॉप्ट केली, वापरायला सुरुवात केली. याच्यामुळं काय झालं, मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी करता येत नव्हत्या त्या गोष्टी आपण काय करू शकतो, कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये सहज करू शकतो. पहिलं बघा, इट इन्क्रीजेस अननेसेसरी डुप्लिकेशन ऑफ वर्क. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये काय होतं, एखादा ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केला असेल तर तो लक्षात नाही राहिला तर परत कुठंतरी लिहिला जायचा, 2दा 3दा 4 वेळा, याचं डुप्लिकेशन होत होतं. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये डुप्लिकेशन होण्याचं कारण नाही, कारण की ज्यावेळेस तुम्ही एखादा ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करता, तो ज्या डेटला रेकॉर्ड करता ती डेट, त्या व्यक्तीचं नाव, तो त्या पद्धतीच्या अमाऊंट्स ह्या तिथं कम्प्युटरवरती आपल्याला दिसतात, लगेच पाहता येतात. आणि मग आपल्याला कळतं की ही एंट्री ऑलरेडी झालेली आहे. किंवा बऱ्याच वेळा काही कम्प्युटरला तुम्हाला सिस्टीम पण डेव्हलप केलेले आहेत का, की ऑलरेडी जुने ट्रान्झॅक्शन्स सिमिलर त्या नावाच्या असतील किंवा त्या डेटच्या असतील तर ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. मग तुमच्या लक्षात येतं की ही ट्रान्झॅक्शन एंट्री झालेली आहे किंवा नाही झालेली. म्हणजे हा एक फायदा आपल्याला या कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये मिळालेला आहे. साधं एक उदाहरण घ्या, आपण एकाच व्यक्तीचं नाव आणि त्याचे नंबर आपण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना, हे सुद्धा एक सिस्टीमच आहे. आपण
सेम नाव परत टाकायला गेलं तर तो आपल्याला लगेच एक मेसेज देतो की काय ते ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये एक्झिस्ट आहे, मग ते तुम्ही रिप्लेस करणार आहात का अपडेट करणार आहात हे तुम्हाला विचारतो. म्हणजे तसं कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की सेम तुम्ही कंटेंट त्या ठिकाणी इनपुट करत असाल तर तो ऑलरेडी सांगतो की या ठिकाणी ऑलरेडी रेकॉर्ड झालेला आहे. म्हणजे डुप्लिकेशन टाळण्याचं काम या ठिकाणी कम्प्युटरमुळे झालेलं आहे. जे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये काही होत होतं की मॅन्युअल अकाउंटिंग बऱ्याच वेळा लिहिलं जात होतं, त्याचा परिणाम होत होता की चुकीचा नफा चुकीचा प्रॉफिट मिळत होता, प्रॉपर अकाउंटिंग होत नव्हतं. दुसरं, इट इज लॅबरियस टास्क विच रिझल्ट्स इन वेस्टेज ऑफ टाईम. म्हणजे इथं काय होतं, मॅन्युअल अकाउंटिंग करत असताना आपल्याला एका जसं लायब्ररीमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये काम करावं लागतं त्या पद्धतीने ती एक प्रोसेस करावी लागते. म्हणजे एक सेपरेट सेक्शन आपल्याला आणि त्या प्रत्येक सेक्शनप्रमाणे त्याचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायचे, त्याचे रजिस्टर्स मेंटेन करायचे, ते सिक्वेन्सली लिहायचे, मग ही एंट्री या पुस्तकात ती एंट्री त्या पुस्तकात, असं करत करत आपल्याला त्याचं ते अकाउंटिंग कंप्लीट करावं लागत होतं. म्हणजे हा एक प्रकारचा एक टास्क होता. पण आता कम्प्युटराइज अकाउंटिंगमुळं हे सहज शक्य झालेलं आहे की तुम्ही फक्त कम्प्युटरवरती त्या पद्धतीचे रेकॉर्ड्स करता, सेपरेट तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं वेगळं टास्किंग करायची गरज नाही. त्यामुळे तुमचं काम वाचतं. म्हणजे आता मला जर 6 महिन्यापूर्वीची एंट्री बघायची असेल तर ते मी सहज बघू शकतो कम्प्युटराइज अकाउंटिंगमुळं, तर वेळ वाचला. तेच जर मला मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये करायचं असेल तर मग तो रजिस्टर बघा, ती खतावणी बघा, मग त्याचं रेकॉर्डिंग व्हाउचर्स बघा, ती फाईल बघा, मग त्या पान नंबर टाकला असेल तर मग ते पान नंबर बघा, नसेल तर मग प्रत्येक पानावरच्या एंट्रीज हुडका, कधी ट्रान्झॅक्शन झाला होता, याच्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो. मग रेकॉर्डिंगला जसा वेळ लागतो तसंच एखादा रिझल्ट मिळवायला सुद्धा या ठिकाणी वेळ लागू शकतो. म्हणजे लागतच होता, त्यामुळे काय झालेलं आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग डेव्हलप झालेलं आहे. तिसरा लॅक्युना किंवा लिमिटेशन आपण म्हणूया, इट इज एक्सपेन्सिव्ह ड्यू टू पेमेंट ऑफ ओव्हरटाईम टू स्टाफ अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस इनकर्ड. दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. खर्चाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते लिखाण करायला वेळ लागायचा. मग बऱ्याच वेळा काय करायचं, ओव्हरटाईममध्ये त्या व्यक्तीला काम करावं लागत होतं आणि जर ओव्हरटाईममध्ये काम करावं लागलं, एक्स्ट्रा काम करावं लागलं तर त्या ओव्हरटाईमसाठी पेमेंट करावं लागत होतं. म्हणजे संस्थेला एक्स्ट्रा स्टाफ अपॉइंट करावा लागत होता. काही वेळेस त्या स्टाफला एक्सटेन्शन द्यावं लागत होतं, 4 तास, 8 तास, 10 तास रोज काम करणं आणि त्यांच्याकडून ते काम त्या पद्धतीने करून घेताना त्यांना पेमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरा भाग स्टेशनरी, म्हणजे स्टेशनरी रेकॉर्डिंग आलं, वह्या आल्या, फाईल्स आल्या, रजिस्टर्स आले, खतावण्या आल्या आणि पेन, पेन्सिल, पट्टी याच्यावरती बराचसा खर्च आपल्याला डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा करावा लागत होता. आज ते कम्प्युटराइज अकाउंटिंगमुळे सहज शक्य झालेलं आहे. हे खर्च सगळे कमी झालेले आहे, कारण की तुम्हाला सेपरेट त्याचं मेंटेनिंग करायची गरज नाही. जे काही व्हाउचर्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला ऑनलाईन पेमेंटमुळे व्हाउचर्स ऑटोमॅटिकली क्रिएट होतात, त्याची प्रिंट्स काढण्याची गरज नाही. तुम्ही ते कितीही दिवस स्टोअर करू शकता आणि तुम्ही ते स्टोअर केलेलं कधीही पाहता येऊ शकतं. हा एक महत्त्वाचा भाग. त्यामुळे स्टेशनरीची गरज नाही. कम्प्युटरवरती टायपिंग करत असताना आपल्याला विचार शाईची गरज नाही, इथं शाई आपल्याला महत्त्वाची नाही. पेनाने लिहिताना त्याच्यावरती खर्च होतो, शाई वापरावी लागते, पेन्स वापरावे लागतात, पेन्सिल, पट्टी. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये हे ऑलरेडी टेबल स्वरूपामध्ये, चार्ट स्वरूपामध्ये मिळू शकतं. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा कलर स्केच काढण्याची गरज नाही. त्यामुळं हा एक फायदा आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये आहे, जो मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये नव्हता. चौथं, इट डिक्रीजेस स्पीड ऑफ वर्क अँड ॲक्युरेसी ड्यू टू डुप्लिकेशन ऑफ वर्क. म्हणजे जसं मी म्हटलं की वरती डुप्लिकेट एंट्री केली असेल, आता डुप्लिकेट एंट्री करायची म्हणजे परत ते काम ऑलरेडी केलेलं काम परत करायचं आहे. त्याच्यामुळं काय होत होतं, कामाचा जो काही ताण आहे तो वाढत होता, कामाची संख्या वाढत होती. मग याचा आपोआप असा परिणाम येत होता की त्या व्यक्तीला थकवा येणं, त्याचं कामाचं स्पीड कमी होणं, बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये चुका होणं, एकच एक काम वारंवार करावं लागतं, बऱ्याच वेळ काम करावं लागतं. याच्यामुळे त्याची ॲक्युरेसी कमी होते किंवा त्याचं स्पीड कमी होतं. मग हा फरक आपल्याला दिसून येतो मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये या गोष्टी कधीच होत नाहीत, कारण की फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये तुम्हाला त्याची डेटा एंट्री प्रोसेस झालेली दिसून येते.
पुढचं लिमिटेशन आपण बघूया. इन मॅन्युअल अकाउंटिंग डिटेक्शन अँड रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स बिकम व्हेरी मच डिफिकल्ट. म्हणजे चूक शोधणं आणि ती चूक दुरुस्त करणं हे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये शक्य नाही, किंवा म्हणजे लगेच करणं शक्य नाही. डिफिकल्ट आहे, शक्य आहे, परंतु ते काय आहे, डिफिकल्ट आहे, अवघड टास्क आहे, वेळ खाऊ प्रक्रिया आहे. म्हणजे चूक कुठं झाली हे शोधावं लागेल. तुम्हाला बेरजा करून बघावे लागतील. बॅलन्स काय रिटर्न ब्रॉट डाऊन झाला का हे बघावं लागेल. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये असा फरक पडत नाही, कारण की बेरीज टॅली झाल्याशिवाय तो वाउचर एंट्री रेकॉर्ड करत नाही, ते सेव्ह होत नाही. त्यामुळे बेरजा चुकायचा प्रश्न येत नाही. दुसरं, पोस्टिंग हे ऑटोमॅटिकली होतं, त्यामुळे पोस्टिंग चुकण्याचा प्रश्न येत नाही. आणि जर त्यातनं पण एखादी एंट्री चुकीच्या अकाउंटला पडली असेल तर ती आपल्याला दुरुस्त करता येते, रेक्टिफाय करता येते. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये आपण हाताने लिहिलेली गोष्ट खाडाखोड चालत नाही, म्हणजे खाडाखोड करता येत नाही. त्याच्यासाठी रेक्टिफिकेशन एंट्री आपल्याला करावी लागते. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये रेक्टिफिकेशन एंट्री करण्याची गरज नाही. जर एखादा ट्रान्झॅक्शन्स डेबिट क्रेडिट करताना चुकला असेल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला गेला असेल तर त्या पद्धतीने त्याची रिव्हर्स एंट्री न करता तोच ट्रान्झॅक्शन त्या डेटला आपण मॉडिफाय करू शकतो. म्हणजे चेंजेस करणं आपल्याला सहज शक्य आहे. त्या ठिकाणी खाडाखोड करण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळं मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये हा जो प्रकार आहे डिटेक्शन अँड रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, हा प्रकार आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये कमी दिसतो. ओके, म्हणजे हे सहज आपल्याला करता येतं. हे आपल्याला लिमिटेशन्स दिसून येतात. त्यामुळं काय झालेलं आहे, मॅन्युअल अकाउंटिंग मागं पडलं आणि कम्प्युटराइज अकाउंटिंग आलेलं आहे. आता आपण त्याचं मिनिंग बघू. तुमच्या बऱ्यापैकी ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील मित्रहो, की कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये आपण काय करणार आहोत किंवा कशासाठी त्याचा उपयोग आहे. Meaning of computerized accounting: it is the process of the financial transactions to produce reports as per user requirements. कम्प्युटराइज अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण मीनिंग विचारात घेतो त्यावेळेस इथं काय म्हटलेलं आहे, इट इज द प्रोसेस. मी तुम्हाला सांगितलं अकाउंटिंग ही असतानाच काय आहे, एक प्रोसेस आहे. त्यामुळे कम्प्युटराइज अकाउंटिंग ही सुद्धा काय आहे, एक प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे, ऑफ द फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची प्रोसेस आहे. म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं, ही सगळी सिस्टीम त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता पुढं काय म्हटलेलं आहे, टू प्रोड्यूस रिपोर्ट्स. आता हे सगळं का करायचं, ही प्रोसेस का करायची, तर याच्यातून आपल्याला काय करायचे, रिपोर्ट्स जनरेट करायचे आहेत. रिपोर्ट्स मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, हे फायनान्शियल रिपोर्ट्स आहेत. हे फायनान्शियल रिपोर्ट्स आपल्याला याच्या माध्यमातून मिळवायचे आहेत. आणि हे मिळवत असताना कसे मिळवायचे, ॲज पर युजर रिक्वायरमेंट. म्हणजे जो सॉफ्टवेअर वापरणार आहे, जे कम्प्युटराइज अकाउंटिंग जो करणार आहे त्याला जसा रिपोर्ट पाहिजे, ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, ज्या सिक्वेन्समध्ये पाहिजे, त्या सिक्वेन्समध्ये त्याला रिपोर्ट जनरेट झाला पाहिजे, तो रिपोर्ट प्रोड्यूस झाला पाहिजे. अशा पद्धतीची ती सिस्टीम आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ डेटाबेस. ही जी कन्सेप्ट आहे ही डेटाबेस कन्सेप्ट आहे. म्हणजे कम्प्युटराइज अकाउंटिंग असेल किंवा मोबाईलमध्ये ॲप्स वापरतो, याचा सगळ्याचा बेस आहे डेटा. जी माहिती कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो, ती माहिती, ती इन्फॉर्मेशन म्हणजे कम्प्युटरच्या दृष्टिकोनातून असतो डेटा. या डेटाबेस अकाउंटिंगचा विचार या सॉफ्टवेअरमध्ये केलेला आहे, किंवा कम्प्युटराइज अकाउंटिंग ही जे आहे ही डेटाबेस या गोष्टीवरती आधारित आहे. अ डेटाबेस इज इम्प्लिमेंटेड युझिंग अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ज्याला DBMS असा शॉर्ट फॉर्म आहे. हे डेटाबेस जे आहे हे कोणत्या सिस्टीमवर डेव्हलप झालेलं आहे, तर DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला मिळालेला डेटा जो इनपुट स्वरूपामध्ये आहे त्याच्यावरती कम्प्युटरमध्ये प्रोसेस केल्या जातात आणि त्या प्रोसेसमधून जे रिझल्ट्स येतात, रिपोर्ट्स येतात, ते रिपोर्ट्स तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले जातात. तर अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे. विच डिफाईन बाय
द सेट ऑफ कम्प्युटर प्रोग्राम्स अँड सॉफ्टवेअर. आणि ही जी काही सिस्टीम आहे डेटावरती प्रोसेस करण्याची, त्याचं ॲनालिसिस करण्याची, त्याचं इंटरप्रिटेशन करण्याची, जसं आता आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये आपण काय करतो, टोटल करतो, मग एकाचा कॅरीड डाऊन बॅलन्स दुसऱ्याकडं ब्रॉट डाऊन करतो. तर हे सगळं ऑटोमॅटिकली कम्प्युटर करत राहतो. क्रेडिट साईडचे टोटल, डेबिट साईडचे टोटल, जर्नल एंट्रीच्या टोटल्स, बॅलन्स शीटच्या टोटल्स, कॅरीड डाऊन, ब्रॉट डाऊन बॅलन्स, डिफरन्स बिटवीन देम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला कराव्या लागतात त्या करण्याची गरज नाही. मॅन्युअली करावं लागतात, कम्प्युटरमध्ये करण्याची गरज नाही. कम्प्युटरमध्ये काय केलेलं आहे, या DBMSच्या माध्यमातून हे सगळं ऑटोमॅटिकली केलं जातं. आणि मग हे करण्यासाठी कम्प्युटरमध्ये प्रोग्राम्स डेव्हलप केलेले आहेत, सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले आहेत, मोबाईलसाठी ॲप्स डेव्हलप केलेल्या आहेत. तर अशी ही कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे. द फ्रेमवर्क ऑफ स्टोरेज अँड प्रोसेसिंग ऑफ डेटा इज कन्सिस्ट ऑफ हार्डवेअर ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर. जे हे कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये DBMS सिस्टीम डेव्हलप केलेले आहे किंवा हे टोटल कम्प्युटराइज अकाउंटिंग जे चालतं हे महत्त्वाच्या दोन गोष्टीवरती चालतं. एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, कम्प्युटरशी रिलेटेड स्क्रीन असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, CPU असेल, CPU मधले वेगवेगळे युनिट्स असतील, हा एक महत्त्वाचा भाग. मग त्याच्यामध्ये मोबाईल वापरत असाल तर मोबाईल असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल, कोणतेही हे जे तुम्हाला फिजिकली दिसतंय, ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता, जे पाहू शकता, हे सगळे हार्डवेअर्स लक्षात घ्या. आणि ते तुम्ही हार्डवेअर ज्या पद्धतीने वापरता, स्क्रीन वापरता, त्यातले ॲप्लिकेशन्स वापरता, जे काही वेगवेगळ्या फाईल्स ओपन करता, एंट्री करता, हे सगळे जे आहेत हे प्रोग्रॅम्स आहेत. आणि हे प्रोग्रॅम्स म्हणजे कम्प्युटरमध्ये तयार केलेले सॉफ्टवेअर्स आहेत. हे सॉफ्टवेअर्स, हे ॲप्स हे तुम्ही काय करत असता, वापरत असता. म्हणजे दोन दृष्टिकोनातून तुम्हाला कम्प्युटराइज अकाउंटिंगचा विचार करावा लागेल. कम्प्युटराइज अकाउंटिंग, मी पुन्हा सांगतो, कम्प्युटराइज अकाउंटिंग हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आहे की ज्याच्यामधून ज्याला जसे रिपोर्ट्स पाहिजेत तसे ते रिपोर्ट्स बनवता येतात. दुसरा महत्त्वाचा भाग, याचा सगळ्याचा बेस काय आहे, डेटा. आणि हे डेटा, जे काही डेटाबेस आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ही DBMS या डेटाबेस मॅनेजमेंट अकाउंटिंग सिस्टीमवर डेव्हलप झालेली आहे. आणि ही करत असताना त्यासाठी कम्प्युटरमध्ये प्रोग्रॅम्स किंवा सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले जातात. मग थोडक्यात काय की जे काही कम्प्युटराइज अकाउंटिंग करतो ते महत्त्वाचं दोन गोष्टींवरती आधारित आहे किंवा त्याचा संबंध या दोन गोष्टीशी येतो. एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर. दोन्ही गोष्टी आपल्याला यूज कराव्या लागतात, त्याशिवाय आपण कोणत्याही पद्धतीचं अकाउंटिंग करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने हा एक भाग झाला. आता दुसरा भाग बघूया. कम्प्युटराइज अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स अँड जनरेटिंग फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता तुम्हाला डेफिनेशन जर तयार करायची म्हटलं तर तुम्ही अशी डेफिनेशन तयार करू शकता. याला आपण डेफिनेशनसुद्धा म्हणू शकतो. कम्प्युटराइज अकाउंटिंग इज द प्रोसेस. कम्प्युटराइज अकाउंटिंग ही काय आहे, एक प्रोसेस आहे. कशाची, ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात ती रेकॉर्ड करण्याची ही एक प्रोसेस आहे. अँड जनरेटिंग फायनान्शियल स्टेटमेंट्स. आणि दुसरा भाग, दुसऱ्या बाजूला त्याच्यापासून आपल्याला काही फायनान्शियल स्टेटमेंट्स जनरेट्स करता येतात, रिपोर्ट्स जनरेट करता येतात. तुम्हाला मॅन्युअली ज्यावेळेस अकाउंटिंग करता त्यावेळेस सगळं अकाउंटिंग क्लोज केल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे तयार करावे लागतात. ट्रायल बॅलन्स तयार करावा लागतो. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये हे करण्याची गरज नाही. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये तुम्हाला फक्त व्हाउचर एंट्रीज करायचे आहेत. बाकी सगळे रिपोर्ट्स हे आपोआप काय होणार आहेत, तयार होणार आहेत, जनरेट होणार आहेत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते रिपोर्ट्स बनवू शकता. अशा पद्धतीची ही कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे. इट इज यूज्ड टू सिम्प्लिफाय द अकाउंटिंग प्रोसिजर अँड टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ बिझनेस. या कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे काय झालेलं आहे, सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. जे काम पहिलं कॉम्प्लिकेट होतं, बऱ्याच वेळा अडचणी येत होत्या, कॅल्क्युलेशन्स वेगवेगळ्या पद्धतीचे करावे लागत होते, पोस्टिंग दोन दोन ठिकाणी वेगळ्या पद्धतीने करावं लागत होतं, रिपोर्ट्स बनवताना त्या सगळ्या फाईल्स, ते सगळे अकाउंट्स क्लोज करणं गरजेचं होतं. ते आता करण्याची गरज नाही. अतिशय काम सोपं झालेलं आहे. म्हणजे पूर्वीचा आणि आत्ता म्हणजे मॅन्युअल अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज अकाउंटिंगचा जर विचार केला तर फक्त 5% काम हे मॅन्युअल अकाउंटिंगच्या बरोबरीने जर केलं
तर आपलं सगळं अकाउंटिंग कम्प्युटराईजमध्ये होऊ शकतं. म्हणून ही जी काही अकाउंटिंग प्रोसिजर आहे अतिशय सोपी आणि सहज करता येण्यासारखी झालेली आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे, टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ बिझनेस, व्यवसायाची कार्यक्षमता वाढली. कारण की रेकॉर्डिंग महत्त्वाचं का व्यवहार करणं महत्त्वाचं, तर व्यवहार झाल्याशिवाय रेकॉर्डिंग होत नाही. पण रेकॉर्डिंग करतच राहिलो व्यवसायामध्ये तर आपण व्यवहार कधी करणार. मग व्यवहार करणं गरजेचं आहे. रेकॉर्डिंगवरती जर आपला काम किंवा वेळ कमी झाला तर आपण कार्यक्षमपणे इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. म्हणजे व्यवसाय कार्यक्षम होण्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. इन सिंपल वर्ड्स, अकाउंटिंग विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर इज कॉल्ड कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय, ज्यावेळेस एखादं अकाउंटिंग आपण कम्प्युटरच्या मदतीने करतो त्यावेळेस त्या अकाउंटिंग सिस्टीमला काय म्हणणार, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजेच अकाउंटिंग विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे आता दोन गोष्टी आल्या मग अशी सांगितल्या पद्धतीने, हार्डवेअर ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं अकाउंटिंग हार्डवेअर ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर यूज करता आणि रेकॉर्ड करता त्याला काय म्हणणार तुम्ही, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. समजलं का, लक्षात आलेलं असेल. हा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटराइज अकाउंटिंग एन्व्हायरमेंट किंवा कम्प्युटराइज अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील, त्याचे फीचर्स असतील याची चर्चा आपण करणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज या संदर्भामध्ये येत राहणार आहेत. ते व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. चॅनल शेअर करा, लाईक करा आणि